नमस्कार मंडळी, मी तुमची आरोग्य सल्लागार डॉक्टर संगीता जाधव. तुम्हाला किंवा तुमच्या घरात कोणाला मधुमेह आहे का? आणि फळे खाण्याची इच्छा असूनही रक्तातील साखर वाढेल का या भीतीने तुम्ही फळे खाणे टाळता का? फळांबाबत मधुमेहाच्या रुग्णांच्या मनात नेहमीच खूप मोठा गोंधळ असतो. जर तुमच्याही मनात असे प्रश्न असतील तर मी तुम्हाला खात्री देते की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील. मित्रांनो, आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत की मधुमेहामध्ये आपण कोणती फळे खाऊ शकता आणि कोणती टाळली पाहिजेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 फळांबद्दल सांगणार आहे जी मधुमेहामध्ये खाणे पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि त्यानंतर आपण अशा 5 फळांबद्दलही जाणून घेणार आहोत जी रक्तातील साखर वेगाने वाढवू शकतात, त्यामुळे ती तुम्ही अजिबात खाऊ नयेत. चला तर मग, कोणताही वेळ न घालवता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्हाला 2 महत्त्वाचे शब्द वारंवार ऐकायला मिळतील, जे समजून घेणे तुमच्यासाठी खूप गरजेचे आहे. 1. ग्लायसेमिक इंडेक्स. हे एक मोजमाप आहे जे सांगते की एखादे फळ खाल्ल्यानंतर ते तुमच्या शरीरात किती वेगाने रक्तातील साखर वाढवते. 2. ग्लायसेमिक लोड. हे त्याहूनही महत्त्वाचे आहे, कारण यावरून आपल्याला समजते की आपण खात असलेल्या फळाच्या ठराविक प्रमाणात नेमकी किती साखर किंवा कर्बोदके आहेत. मधुमेहाच्या रुग्णाने नेहमी 55 पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि 20 पेक्षा कमी ग्लायसेमिक लोड असलेली फळे निवडणे हिताचे असते. मधुमेहासाठी खाण्यासाठी 5 सुरक्षित फळे. 1. पेरू. पहिले सुरक्षित फळ आहे पेरू. पेरूचा ग्लायसेमिक इंडेक्स केवळ 12 ते 24च्या दरम्यान असतो. पेरूमध्ये भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, जे रक्तातील साखर एकदम वाढू देत नाहीत. एक मध्यम आकाराचा पेरू तुम्ही आरामात खाऊ शकता, पण लक्षात ठेवा तो अति पिकलेला नसावा. 2. सप्ताळू. दुसरे फळ आहे सप्ताळू. याचा ग्लायसेमिक इंडेक्स 28 ते 56च्या दरम्यान आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी खूप जास्त पिकलेले किंवा अतिशय गोड सप्ताळू खाण्याऐवजी थोडे कडक आणि फिक्कट हिरव्या रंगाचे सप्ताळू खाणे जास्त सुरक्षित आहे. 3. नाशपाती. नाशपाती हे फळ दिसायला आणि चवीला गोड असले तरी याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त 20 ते 39 आहे. हे फळ कमी ग्लायसेमिक इंडेक्सच्या श्रेणीत येत असल्याने याच्या सेवनाने रक्तातील साखर अचानक वाढत नाही. मधुमेहासाठी हे एक उत्तम फळ आहे. 4. संत्री. संत्र्यांबद्दल अनेकांना शंका असते, पण संत्री मधुमेहासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स 40 आहे आणि ग्लायसेमिक लोड फक्त 4.4 आहे, जो खूपच कमी आहे. संत्री खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळच्या नाश्त्याची वेळ. 5. सफरचंद. सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स 39 आणि ग्लायसेमिक लोड केवळ 6 आहे. यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे एक उत्तम फळ मानले जाते. दिवसातून एक मध्यम आकाराचे सफरचंद तुम्ही खाऊ शकता. सकाळी 11 ते 12च्या दरम्यान सफरचंद खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मधुमेहामध्ये टाळायला हवीत अशी 5 फळे. आता आपण अशा फळांबद्दल बोलूया जी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी धोकादायक रीतीने वाढवू शकतात. 1. अति पिकलेले केळे. जर तुम्हाला मधुमेह असेल तर बाजारातून कधीही जास्त पिकलेली आणि काळे डाग असलेली केळी विकत घेऊ नका. केळे जेवढे जास्त पिकते तेवढा त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स वाढत जातो. जर तुम्हाला केळे खायचेच असेल तर थोडे कडक किंवा कमी पिकलेले केळे अगदी कमी प्रमाणात खाऊ शकता. 2. कलिंगड. कलिंगडाचा ग्लायसेमिक इंडेक्स 72 असतो, जो खूप जास्त आहे. यामुळे रक्तातील साखर अतिशय वेगाने वाढते. जरी यात पाण्याचे प्रमाण जास्त असले तरी मधुमेहाच्या रुग्णांनी एका वेळी 100 ते 125 ग्रामपेक्षा जास्त कलिंगड खाणे टाळावे. 3. द्राक्षे. द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखर भरपूर असते, जी शरीरात लवकर शोषली जाते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स 59च्या आसपास असतो. द्राक्षी खायची असतील तर ती खूप कमी प्रमाणात खा आणि शक्य असल्यास त्यासोबत थोडे बदाम किंवा अक्रोड खा, जेणेकरून साखरेचे शोषण संथ होईल. 4. अननस. अननसाचा ग्लायसेमिक इंडेक्स 66 आहे, जो मधुमेहाच्या दृष्टीने जास्त मानला जातो. यातील नैसर्गिक साखरेचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते रक्तातील साखर वेगाने वाढवते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी अननस खाणे टाळलेलेच बरे. 5. आंबा. फळांचा राजा आंबा. आंब्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 51 ते 55 आणि ग्लायसेमिक लोड 19 आहे. आंबा चवीला खूप गोड असल्याने तो रक्तातील साखर वाढवू शकतो. जर तुम्हाला आंबा खायचाच असेल तर 100 ग्रामपेक्षा जास्त खाऊ नका आणि त्यानंतर रक्तातील साखर तपासून पहा की तुमच्या शरीरावर त्याचा काय परिणाम होतोय. डॉक्टर संगीता जाधव यांचा खास सल्ला.
शेवटी मी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देऊ इच्छिते. 1. फळे नेहमी अख्खी खा, कधीही त्यांचा रस काढून पिऊ नका. रस काढल्याने त्यातील तंतुमय पदार्थ निघून जातात आणि साखर वेगाने वाढते. 2. जी फळे सालीसकट खाता येतात ती सालीसकटच खा, कारण सालीमध्ये महत्त्वाचे पोषक घटक असतात. आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. आरोग्यविषयक अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी डॉक्टर संगीता जाधव तुमची रजा घेते. आनंदी रहा, निरोगी रहा आणि रोज काहीतरी नवीन शिकत रहा. धन्यवाद.